नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सर्व चांगलेच असाल. खूप दिवसानंतर आपण बाहेर निघालो आहे आता एंटारवरून. तर चला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप दिवसानंतर येतो आहे. जवळजवळ एक 12-13 दिवसाचा गॅप पडला आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ खूप लेट येत आहेत माहिती आहे मला, तर त्यासाठी सॉरी मित्रांनो. कारण थोडे प्रॉब्लेम चालू आहेत घरी. आपला धंदासुद्धा आपल्याला सांभाळायचा आहे, तर त्यामुळे टाईम नाही भेटत आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आज कसा तरी मी टाईम काढला आहे, कारण खूप दिवस झाले होते कुठे गेलो नाही बाहेर आपली इंटर घेऊन. कारण लास्ट टाईम एक महिना झाला असेल कुठे गेलो नाही बाहेर, म्हणजे राईडसाठी. तर आज एक छोटीशी राईड मारून येऊया. तर हा ब्लॉग छोटासाच होणार आहे, जास्त मोठा नाही ठेवणार आहे मी. एक छोटीशी राईड मारून येणार आहे आपण. मला एक सनसेट व्ह्यू दाखवणार आहे मस्तपैकी. स्पीड ब्रेकर, हे स्पीड ब्रेकर ना वैताग आणला सगळीकडे. आमच्या इकडे सगळी स्पीड ब्रेकर टाकून ठेवली नाही. इथं हा संपला नाही की दुसरा पुढे लगेच. तर आता वाजलेत 6:04 झालेत. पेट्रोल पण टाकायचं आहे, पण पहिलं आपण आपल्या पॉईंटवर जाऊन या, म्हणजे सनसेट पॉईंटवर जाऊन येऊया. कारण नंतर काळोख होईल मित्रांनो, तर त्यामुळे बघायला नाही भेटणार मग तो सनसेट व्ह्यू, मिस होईल आपल्याकडून. तर म्हणून आपण पहिला आता त्या पॉईंटवर जाऊया आणि नंतर मग आपण पंपावर जाऊया पेट्रोल भरण्यासाठी. तर आता मी आलो आहे आता मालगुण बाजारपेठेत आमच्या. बरं वाटतंय, खूप दिवसानंतर बाहेर पडलो आहे. 22-23ला आमच्याकडे कार्यक्रम होते, मध्येच 23ला पालखी होती. तो ब्लॉग तुम्ही बघितलाच नसाल तर नक्की जाऊन तो सुद्धा ब्लॉग बघा. 22ला आमच्याकडे पूजा होती, 23ला पालखी होती. तर त्यामुळेच कुठे बाहेर जायला भेटलं नाही आणि छोटे मोठे घरात काय प्रॉब्लेम चालू आहेत. तर त्यामुळेच व्हिडिओ बनवायला भेटत नव्हता टाईम. आज म्हटलं आज काही करून आपण व्हिडिओ बनवायला जायचंच आहे. कारण मला पण असं वाटत होतं की भरपूर दिवस झालेत आपण व्हिडिओ नाही टाकला आहे, तर आपल्याला व्हिडिओ तर टाकावाच लागणार आहे. तर मग असाच आज निघालो, एक छोटीशी राईड मारून येतो. सकाळी जाणार होतो पण सकाळी नाही जायला भेटलं. मग म्हटलं संध्याकाळी जाऊया, आपल्याला सनसेट पण बघायला भेटेल. आणि थोडा लवकर आलोच तो. आई आणि दादा बाहेर गेले होते, म्हणजे आपली एंटर घेऊनच गेले होते बाहेर. तर त्यामुळे थोडा उशीर झाला. आता ठीक आहे, काही हरकत नाही, आपल्याला सनसेट बघायला भेटेलच. तर आता आपण जातोय वरवड्यात तिवरी बंदरवर. तर तिथून तुम्हाला मी एक सुंदर असा सनसेट दाखवणार आहे. आणि हे आपल्या चंडिके मातेचं मंदिर देऊया आपण. हा बघू शकता तुम्ही, गायवाडी बीच बाजूला. खूप सुंदर असा नजारा आहे मित्रांनो.
तुम्हाला तर दिसतंय काय माहीत नाही मला. हा बघा, व्ह्यू चेक करा, व्ह्यू चेक करा. या फोनला वाईड अँगल असताना तर कामच झालं असतं मित्रांनो. कारण वाईड अँगल शिवाय मजा येत नाही ती. कारण या फोनमधून ना फक्त आपला म्हणजे हा व्ह्यूच एवढा दिसतोय आणि समोरचा एवढा व्ह्यू कॅप्चर नाही होत आहे. कारण मला इथून फोनमधूनच दिसतंय. तर काय करू शकत नाही मित्रांनो. तर आपल्याला एक ॲक्शन कॅमेरा नक्की घ्यायचा आहे, पण आपला तेवढा आता बजेट नाही. गोप्रो नाही म्हणत आहे मी, एक असा एक ब्रँड आहे जो 13 ते 14 हजारमध्ये तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीचा ॲक्शन कॅमेरा प्रोव्हाइड करतो. जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो. DJI म्हणून एक ॲक्शन कॅमेरा येतो, DJI ॲक्शन 2 म्हणून. तर खूप चांगला ॲक्शन कॅमेरा आहे मित्रांनो. क्वालिटी पण चांगली आहे त्याची. तर तो आपल्याला घ्यायचा आहे नक्की, पण येवत येणार नाही तो. खूप वेळ जातील, वेळ काय म्हणा महिने जातील त्याला घ्यायला. कारण आपला तेवढा आता बजेट नाही 13-14 हजार स्पेंड करणं. पण एक दिवस नक्की घेऊ आपण. सेविंग करावी लागेल मला त्यासाठी थोडी. आणि इकडे बघू शकता सगळं सपाट करून टाकले नाही, जंगल तोड एकदम. दुपारच्या वेळेस तर ते एकदम भकास वाटतं मित्रांनो. हे बघा सगळं कापून टाकले नाहीत. हे गणपती बाप्पाचं मंदिर. पळवायचं मन होतंय पण मी पळवू शकत नाही, कारण आपला टायराची कंडिशन नाही आहे तशी. कारण आपला टायर पुरा गोटा झाला आहे. मी तुम्हाला टायरसुद्धा दाखवतो नंतर. मी ऑर्डर केला आहे टायर, पण त्याला 7-8 दिवस तरी जातील. तर तो नक्की येईल. तोपर्यंत आपल्याला या टायरावर गाडी कशी तरी चालवायची. कारण हालत खूप खराब आहे या टायराची. एक साईडने तर पुरा सपाट झाला आहे, म्हणजे धागे आले तर लिटरली टायरातून. भरपूर ठिकाणावरून असं झालं आहे. फाटलाय सुद्धा टायर, तरी आपण चालवतोय. काय करू शकत नाही आता. तर आता आपण आलो आहे, हे बघू शकता तुम्ही. खूप छान असं वाटतंय. पण आलो आता वरवड्यात तिवरी बंदरवर. हा बघा कडक ना, काय वाटतंय मित्रांनो, लय भारी वाटतंय. चेक करा, व्ह्यू चेक करा, आडस वाटतोय. पर आपला पॉइंट आला आहे जवळजवळ. हा व्ह्यू चेक करा. तिथे जायचं आहे आपल्याला, त्या पॉईंट जवळ. तिथून तुम्हाला शॉट दाखवतो. तोपर्यंत आपल्याला मी थोड्या वेळात खालीसुद्धा जाईन बीचवर आणि तिथून सुद्धा दाखवीन तुम्हाला. तर खूप छान वाटतंय. संध्याकाळचं वातावरण आहे. रेकॉर्डिंग होते ना रे? होते. आणि खूप शांत वाटतंय वातावरण. गणपतीपुळ्याच्या बीचपेक्षा हा बीच खूप शांत आहे, म्हणजे खूप छान वाटतं मित्रांनो. तर चला आपण पुढे जाऊया. एक शॉट घेतो इथूनच. ओके चलो आगे चलते हैं. ओ थोड़ा ऑफ रोड. त्या साईडला तिकडे मासेमारी चालू आहे. आणि सुंदर असा वरवड्याचा हा बीच बघू शकता तुम्ही.
तर आपण आता खाली समुद्रावर जाऊया. तर आपण आता निघतोय आणि बीचवर जाऊया. बीचवर तुम्हाला दाखवतो समुद्र किनारा. तर मित्रांनो, इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर तुमच्या भावाला नक्की लाईक करा. लाईक करायला काय जात नाही मित्रांनो, तर एक लाईक नक्की करा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला बीचवर. इथंच पार्क करतो. चला तुम्हाला दाखवतो सनसेट व्ह्यू. हा बघू शकता तुम्ही, भारी वाटतोय सनसेट व्ह्यू. आणि इकडे तुम्ही बघू शकता वातावरण किती शांत आहे. गणपतीपुळ्याच्या बीचवर खूप गर्दी असते आणि बघू शकता तुम्ही इकडे खूप शांत वाटते संध्याकाळच्या वेळेला. आणि सनसेट पण आता होतच आला आहे आणि पब्लिक बघू शकता तुम्ही इकडे खूप प्रमाणात आहे. आणि ते तुम्हाला आता टाईमलॅप्स दाखवतो एक छोटासा. एन्जॉय करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो आहे. पेट्रोल भरायला जायचं आहे तर मी थोडा वेळ निघणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.